नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सरांनी पौर्णिमाचे कॉल रेकॉर्ड्स चेक करताच रागिणीला पकडले रंगेहात. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन जिवंत असल्याचं सत्य पत्रकारांना समजताच घातला त्यांनी धुमाकूळ. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि पौर्णिमा तिला मदत करते. हे सगळं सत्य जरी असलं तरीसुद्धा इथे आता अपूर्वाने मीडियामध्ये पसरवलेलं असतं की रागिनी पटवर्धन जिवंत नाही आहे आणि तिला आकाश आणि भूमी यांनी मारलेला आहे. आणि जो काही आता DNA रिपोर्ट आहे तो खरं तर रागिनीने मॅनेज केलेला असतो. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की खरोखरच भूमी आकाश हे दोघे जण दोषी आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, सर्व गोष्टींचा उलगडा आता हळूहळू होणारच असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाने रागिणीची मदत केलेली असते. ही गोष्ट लवकरच मानसीच्या लक्षात येणार असते. कारण इथे मानसी आणि अथर्व, बलदेव सगळेजण प्रॉपर्टीचे पेपर शोधून काढत असतात. पण ते पेपर कुणालाही अपूर्वाच्या रूममध्ये सापडत नाही. मग प्रॉपर्टीचे पेपर गेले तरी कुठे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळीकडे शोधाशोध सुरू होत असते. तेव्हा ड्रॉवरमध्ये काही चिठ्ठ्या सापडतात आणि ह्या त्याच चिठ्ठ्या आहेत प्रेक्षकांनो, ज्या अपूर्वाला पौर्णिमा लिहित असते आणि आकाशभूमीबद्दल काही काही हिंट्स देत असते. आणि त्या चिठ्ठ्यांमधलं अक्षर हे बघितल्यानंतर लगेचच मानसी म्हणते की दादा, हे अक्षर तर मला ओळखीचं वाटतंय. थांब, 1 मिनिट थांबा. आणि मानसी जाते आणि पौर्णिमाची नोटबुक घेऊन येते. त्याच्यावरती तिने ओम नमः शिवाय असं जे काय लिहिलेलं असतं ते सगळं ती बघते आणि म्हणत असते की दादा बघ ना, याच्यावरचं अक्षर बघ आणि या चिठ्ठीवरचं अक्षर बघ, दोन्हीसुद्धा मॅच होत आहेत ना? तेव्हा बलदेव म्हणतो हो. तेव्हा मानसी म्हणते हे अक्षर पौर्णिमाचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? पौर्णिमाने ह्या चिठ्ठ्या लिहिल्या असतील का? म्हणजे रागिनी पटवर्धनला पौर्णिमा मदत करते की काय? तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव, अथर्व आणि मानसीला पौर्णिमावरती आता संशय आलेला असतो. कारण का? तर इथे चिठ्ठी लिहिणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून पौर्णिमा आहे, ही गोष्ट आता बलदेवला समजलेली असते. तेव्हा बलदेव म्हणत असतो तरीच इथे पौर्णिमा सातत्याने फोन करत असायची अपूर्वाला आणि तिला भेटायला सुद्धा बोलवायची. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त प्रश्न त्यांच्यासमोर पडलेले असतात. म्हणजे याचा अर्थ पौर्णिमा खोटं बोलते का? नाटक करते? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात. तेव्हा मानसी म्हणत असते ही मुलगी कधीही सुधारणार नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणत असतो तरीच जेव्हा माझ्या मदतीची गरज होती आणि तेव्हा इथे भूमीने फोन केला होता पौर्णिमाला, तेव्हा पौर्णिमाने मला काही न सांगता भूमी आकाशला अशा ठिकाणी बोलवलं जिथे तिने पोलिसांना सुद्धा फोन करून बोलावलं होतं. तेव्हा इथे मानसी म्हणते आता काय करायचं? येऊ दे तिला घरी, तिला चांगला जाब विचारते. तेव्हा बलदेव म्हणतो नाही, आपण आता काही करायचं नाही. पौर्णिमा घरी आल्यानंतर आपण असं दाखवायचं की आपल्याला काही माहितीच नाही आहे आणि सरळ तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. या चिठ्ठ्या आणि त्याचबरोबर हे अक्षर आपण आता पोलिसांनाच दाखवूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस म्हणतात की ठीक आहे. पोलिसांना फोन केल्यानंतर ते बलदेवची मदत करायला तयारच झालेले असतात. गायकवाड सरांना सुद्धा रागिणीला रंगेहात पकडायचंच असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश यांनी क्षितिजाला व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा क्षितिजा म्हणत असते की आई बाबा, तुम्ही उद्या लवकर या, मी तुम्हाला खूप मिस करते. तुम्ही कधी घरी येता असं वाटतंय मला. तेव्हा भूमी म्हणते हे बघ क्षितिजा बाळा, आम्ही येऊ हां, लवकरात लवकर घरी येऊ. पण तू वेळेवरती खाऊन घेत जा बरं आणि आपल्या मनूमावशीला जास्त त्रास देऊ नकोस. आम्ही लवकरच परत येतोय हां. गायकवाड सर आता आलेत ना, ते आम्हाला सोडतील. तर तिथे पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी आलेल्या असतात. त्या आता दारामध्ये उभं राहिलेल्या असतात. तेव्हा त्या भूमी आणि क्षितिजाचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा इथे रागिणीला समजलेलं असतं की याचा अर्थ गायकवाडने या केसचा आता चार्ज घेतलेला आहे. याचा अर्थ गायकवाड यांच्यावरती विश्वास ठेवेल आणि यांना निर्दोष सिद्ध करेल
आणि तो या गोष्टीवरती विश्वास ठेवेल की रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि त्यामुळे तो शोध घ्यायलासुद्धा सुरुवात करेल. तेव्हा आता मला इथून गायब व्हायला हवं. जर मी जिवंत आहे हे गायकवाडला कळलं तर तो मला जेलमध्ये टाकायला मागे पुढे बघणार नाही, कारण मागच्या वेळेला मी त्यांच्या तावडीतून पळून गेले होते, असं आता रागिनीच्या लक्षात येतं. तेव्हा रागिनी म्हणते, अरे देवा, आता संपूर्ण इथे चार्ज त्या गायकवाडच्या हातात गेलाय. आता माझं काही खरं नाही. मला आता कुठेतरी थोडे दिवस गायब व्हावं लागेल. तेव्हा रागिनी म्हणत असते की पौर्णिमा, एक काम कर, मला इथून आता जावं लागेल, कारण गायकवाडला भूमी आकाशने संपूर्ण सत्य सांगितलं असेल आणि गायकवाड संपूर्ण पोलीस फोर्स आता माझ्या मागावरती लावेल. थोडे दिवस मी गायब होईन, पण इथे काय काय घडतंय, काय काय चाललंय, हे सगळं तू मला अपडेट करायचं, कळलं ना? सगळं मला फोन करून सांगायचं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, पण आता तुम्ही इथून जा. जर या ठिकाणी आकाश आणि भूमी दोघेजण आले ना, तर तुम्हाला रंगेहात पकडतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा घरी गेलेली असते. तेव्हा मानसी तिच्याशी अजिबात नीट बोलत नाही, कारण पौर्णिमाचं कारस्थान आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. गोड गोड बोलून साळसूतपणाचा आव आणून ते आतापर्यंत कशा पद्धतीने आतून डाव खेळते ना, हे बरोबर आता मानसीला समजलेलं असतं. तेव्हा मानसी भूमीला सांगते की या सगळ्यामध्ये पौर्णिमासुद्धा इन्व्हॉल्ड आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो मला माहिती आहे, मी मदतीसाठी पौर्णिमाला फोन केला होता, तेव्हा तिने पोलिसांनासुद्धा बोलावलं होतं, तेव्हाची गोष्ट माझ्या लक्षात आली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते, काय गं मानसी, काय झालं, सगळेजण कुठे आहेत? तेव्हा मानसी म्हणते, का तुला का जाणून घ्यायचं आहे सगळेजण कुठे आहेत ते? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अगं मी सहजच विचारलं. तेव्हा मानसी म्हणते, हो ना, मग मी सुद्धा तुला सहजच सांगते की कुणीही घरामध्ये नाही आणि कुठे गेले ते मला माहिती नाही. तेव्हा इथे अथर्व आणि त्याचबरोबर बलदेव आकाशला भेटायला गेलेले असतात आणि एका बाजूला जामिनाचे पेपर सुरू करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सरांनी खूपच छान पद्धतीने भूमी आकाशला जामीन तर मिळवून दिलेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव आणि अथर्व पौर्णिमाच्या कारस्थानाबद्दल सुद्धा गायकवाड सरांना सांगतात. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की पौर्णिमाला ताब्यात घेतलं पाहिजे. एकदा का पौर्णिमाला ताब्यात घेतलं की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. तेव्हा इथे आता पौर्णिमाला अरेस्ट करण्यासाठी, तिला चौकशीला घेण्यासाठी गायकवाड सर आपली टीम घेऊन जातात. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, पण तुम्ही मला का प्रश्न विचारताय? तेव्हा गायकवाड सर म्हणतात, कारण तुम्ही या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहात ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, तुम्ही काय केले आणि काय नाही ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही अपूर्वा मॅडम यांना लिहिलेल्या चिठ्ठ्या आम्हाला सापडलेल्या आहेत. तेव्हा पौर्णिमा म्हणते, कुठल्या चिठ्ठ्या? तेव्हा मानसी म्हणते, या चिठ्ठ्या. या चिठ्ठ्यांमध्ये असलेलं अक्षर आणि या नोटबुकमध्ये असलेलं तुझं अक्षर, हे तर सिमिलरच आहे ना, बरोबर ना? याचा अर्थ तूच इथे अपूर्वाताईंना चिठ्ठ्या लिहित होतीस का गं? आणि त्यांना इथे त्यांच्या मनातला गैरसमज वाढवत होतीस. लाज नाही वाटलं पौर्णिमा हे सगळं करताना? पौर्णिमा म्हणते, अगं काय बोलतेस तू? मी असं काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, पौर्णिमा खोटं बोलू नकोस. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मी कशाला खोटं बोलू आणि मी कशाला अपूर्वाला चिठ्ठ्या लिहू? माझा काय संबंध? मी या सगळ्यामध्ये पडतसुद्धा नाही. तेव्हा मानसी म्हणते, गप्प बस गं, या सगळ्यांमध्ये तर तूच पडतेस ना. उलट आम्हाला घेणं देणं नसतं, पण तुला सगळ्याशी देणं घेणं आहे. तुझा इथे आकाश भाऊजी आणि भूमिताईवरती अजून राग आहे ना गं, म्हणून तू इथे आईंची मदत करतेस ना. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, पौर्णिमा मॅडम खोटं बोलू नका, कारण तुमचं अक्षर ओळखायला वेळ लागणार नाही. इथे आपण जर एक्सपर्टला बोलावलं ना, तर एका मिनिटामध्ये शोधून काढतील तुमचं अक्षर आहे की नाही ते. त्यामुळे आता खोटं तर बोलूच नका, कारण तुमच्याबद्दल आम्हाला अजून खूप काही पुरावेसुद्धा मिळालेले आहेत. तुमचा मोबाईल द्या, आम्ही इथे परमिशन घेतले. आम्हाला आता संपूर्ण तुमचे कॉल रेकॉर्ड्ससुद्धा चेक करायचे आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाचा फोन बघितल्यानंतर त्याच्यावरती काही मेसेजेस वगैरे येत असतात आणि ते मेसेजेस पौर्णिमाने पाठवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाचा फोन बघितल्यानंतर तिचा फोन आता व्यवस्थितरित्या चेक केलेला असतो. तिने अपूर्वाला खूप वेळा कॉल केलेले असतात आणि आर म्हणून तिने खूप जास्त कॉल केलेले आहेत. आर म्हणजे रागिनी. तिने फक्त आर नावाने नंबर सेव्ह केलेला असतो आणि तो नंबर असतो रागिनी पटवर्धनचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कशा पद्धतीने पौर्णिमाने रागिनीची मदत केली हे सगळ्यांना समजलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
क्षितिजाच्या किडनॅपिंगच्या मागेसुद्धा इथे ह्या रागिणीचाच हात होता आणि पौर्णिमानेच तिला मदत केली होती, ही गोष्टसुद्धा समोर आली होती. तेव्हा पौर्णिमाने हे सगळं जाणून बुजून केलं, ही गोष्ट गायकवाड सरांना समजलेली असते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हे बघा पौर्णिमा मॅडम, तुम्हाला आता आम्हाला मदत करावी लागेल, नाहीतर तुम्हालासुद्धा रागिनी पटवर्धनसोबत जेलमध्ये पाठवेन. तेव्हा तुम्ही आत्तापर्यंत जी काही कारस्थानं केली आहेत ना, ती प्लीज थांबवा आणि आता तरी खरं बोला, कुठे आहेत रागिनी मॅडम? आणि रागिनी मॅडम जिवंत आहेत हे आम्हाला माहिती आहे, कारण रागिनी पटवर्धन एका इथे आश्रममध्ये राहत होत्या आणि तिथल्या लोकांजवळ जाऊन मी चौकशी केली आहे. त्यांना फोटोसुद्धा दाखवला आहे. त्यांनी ओळख पटवली आहे की या मॅडम इथे गेली 7 वर्ष राहत होत्या. त्यामुळे आता खोटं बोलायचं तर काम अजिबातच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पटवर्धन जर जिवंत आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही तिला मदत नक्कीच केली, या गोष्टीचे पुरावे आमच्याकडे आहेत. फक्त तुम्हाला आता एक काम करायचं आहे. आम्हाला इथे लोकेशन हे ट्रेस करायचं आहे, की रागिनी पटवर्धन कुठे आहेत. तेव्हा पौर्णिमाला आता फोन करायला सांगितलेला असतो रागिनी पटवर्धनला आणि विचारायला सांगितलेलं असतं, की तुम्ही कुठे आहात म्हणून. आणि ते लोकेशन आता ट्रेस करत असतात, की रागिनी कुठून बोलते. तेव्हा पौर्णिमाने फोन केल्यानंतर रागिनी तो फोन उचलते. फोन उचलल्यानंतर लोकेशन ट्रेस होत असतं आणि गायकवाड सरांनी, भूमी आकाशने हे प्लॅनिंग केलेलं असतं इथे आता रागिनीला पकडण्यासाठी. तेव्हा इथे आता पौर्णिमाचे कॉल रेकॉर्ड्स चेक करताच आणि त्याचबरोबर रागिनी पटवर्धनचं लोकेशन ट्रेस करताच ती कुठून बोलते ही गोष्ट गायकवाड सरांना समजलेली असते आणि गायकवाड सर आपली संपूर्ण टीम घेऊन आता त्या ठिकाणी पोचलेले असतात आणि तिथे जाऊन रागिनी पटवर्धनला त्या गोडाऊनमध्ये रंगेहात पकडतात. रागिनीला रंगेहात पकडल्यानंतर इथे आता सगळीकडे आता इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. आत्तापर्यंत रागिनी पटवर्धन मेली आणि आकाशभूमीने तिला मारले, याच्यामुळे आकाशभूमी यांना खूपच जास्त लोकांनी ट्रोल केलं होतं. त्यांची खूप बदनामी झाली होती. पण शेवटीला इथे गायकवाड सरांनी इथे आता लोकेशन ट्रेस करत रागिनीला रंगेहात पकडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पत्रकारांना बोलावलेलं असतं, कारण पत्रकारांच्या समोरच अपूर्वाने त्यांची बदनामी केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पत्रकारांच्या समोरच आता ती सुद्धा लोकं आलेले असतात आणि इथे रागिनी पटवर्धनला उभं केलेलं असतं. तेव्हा ज्या पत्रकारांनी आकाशभूमीवरती चिखलफेक केलेली असते पैसे घेऊन, ते पत्रकारसुद्धा तिथे आलेले असतात. भूमीने त्यांनासुद्धा बोलवलेलं असतं. तेव्हा भूमी आकाश म्हणतात की त्यावेळेला आम्ही काही बोललो नाही, कारण आम्हाला माहिती नव्हतं की रागिनी पटवर्धन नेमकी कुठे आहे आणि आमच्याकडे काही पुरावासुद्धा नव्हता. तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती चिखलफेक केली, आमचा इथे अवॉर्डसुद्धा आमच्याकडून काढून घेतला, पण शेवटीला आम्ही खरं बोलत होतो हे सिद्ध झालं. रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही आमचं ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पत्रकारांमध्ये खूपच जास्त आता मिसअंडरस्टँडिंग झालेलं असतं. सगळेजण तोंडावरती पडलेले असतात रागिनी पटवर्धनला जिवंत बघून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पत्रकार हादरलेले असतात. त्यांनी आता पुन्हा एकदा इथे न्यूज चॅनल आपले सुरू केलेले असतात आणि त्याच्यावरती हेडलाईन एकच, की रागिनी पटवर्धन जिवंत आहे. आकाश आणि भूमी दोघेजण इनोसंट आहेत. त्यांनी रागिनी पटवर्धनचा खून केलेला नाही आहे. स्वतःच्या मुलीच्या बचावासाठी त्यांनी फक्त रागिनी पटवर्धनला इथे धक्का दिला होता, पण त्यांचा मारण्याचा हेतू अजिबातच नव्हता. आणि इथे पौर्णिमानेच रागिनी पटवर्धनला वाचवलं आणि त्याचबरोबर तिने त्या टाकीमधून बाहेर काढलं आणि तिला इथे लपून राहण्यासाठी मदत केली. जे काही घडतंय, काय काय घडतंय, ती माहितीसुद्धा पौर्णिमानेच रागिनीपर्यंत पोचवलेली असते. या सगळ्या गोष्टींचा खुलासा झालेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पत्रकारांनी सगळीकडे आता पसरवलेलं असतं की रागिनी पटवर्धन जिवंत आहे. त्यामुळे इथे सगळ्यांचा गैरसमज हा दूर झालेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, खऱ्या अर्थाने इथे आता पौर्णिमा ही गुन्हेगार आहे हे सर्वांना समजतं आणि त्याचबरोबर इथे आता बलदेव आणि रागिनी पटवर्धन हे दोघेजण आता एकमेकांच्या समोर येतात. रागिनीने अपूर्वाला सुद्धा मारलेलं असतं. तेव्हा बलदेव इथे रागिनीच्या जोरदार थोबाडीत देतो आणि म्हणत असतो की त्या मुलीला मारायची काय गरज होती, असं म्हणत तो आता रागिनीला जाब विचारत असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, कॉल लोकेशन ट्रेस करत पौर्णिमाला इथे आता पकडत गायकवाड सर आणि त्यांच्या टीमने
रागिणीला तर पकडलेलं असतं, पण त्याचबरोबर आकाश आणि भूमी हे निर्दोष आहेत. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे, हे सुद्धा गायकवाड सरांनी आता पत्रकारांसमोरच सांगितलेलं असतं.